मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण सुंदर अशी बाही डिझाइन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे मी पाठीची बाजू घेतलेली आहे आणि अर्धा इंच शोल्डर आपल्याला इथे कमी करून घ्यायचा आहे। का कमी करून घ्यायचं? कारण की आपण पुढची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो आणि नंतर आपण मध्यापासून बाही जोडत असतो। त्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं आहे, बाही कोणत्याही साईजमध्ये कट करताना आणि कोणताही तुमचा ब्लाऊज असू द्यात, अशाच पद्धतीने नेहमी शोल्डर अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने अर्धा इंच मार्किंग केलं, त्याच्या खाली असा गोल राऊंड तुमचा मोजून घ्या। म्हणजे तुमची बाही कधीही तुम्हाला जोडायला कमी पडणार नाही आणि कधीही चुकणार सुद्धा नाही, ते लक्षात ठेवायचं आहे। अशा पद्धतीने इथे मी गोल राऊंड मोजून घेतला अर्धा इंचाच्या खाली। माझे ते 8.5 इंच भरलेलं आहे। तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्यात, तुम्ही अशाच पद्धतीने मोजून घ्यायचं आहे। जेवढं भरेल तेवढं लगेच असं लिहून घ्यायचं आहे, म्हणजे चुकणार नाहीये। इथे मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे, डबल कपडा घेतलेला आहे, एकावरती एक ठेवून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला अस्तरच्या कापडाची अशी व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची आहे। दोन्ही सुद्धा बाह्या आपल्याला इथे सोबतच कट करायच्या आहेत। ही आपली ओपन बाजू आहे आणि ही पूर्ण आपली बंद बाजू आहे, ते लक्षात घ्या। आता इथे माझ्या बाहीची उंची 9 इंच आहे, तर मी 10 इंचावरती मार्किंग करून घेते। उंची अधिक 1 इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा। तुमच्या बाहीची उंची अशी मोजून घ्या आणि त्यामध्ये तुम्ही 1 इंच घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे। अशी लाईन ओढून घ्यायची आहे एका लाईनीमध्ये। आता इथे मी एका सरळ लाईनीमध्ये कट करून घेते। आता इथे जेवढी घडी भरली आपली, तुमची किती सुद्धा भरलेली असू द्यात, लगेच असं मार्किंग करून घ्यायचं आहे। माझं जेवढं भरलं 8.5 तेवढंच इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे। अशी लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथे वरून येणारं माप आपल्याला इथे बाहीच्या उंची अनुसार म्हणजे 3 इंच टाकायचं आहे। बाहीची उंची जास्त असल्यामुळे आपल्याला 3 इंच घ्यावं लागतं। आता इथे 2 इंच घ्यायचं आहे आतमध्ये, कारण की बऱ्याच वेळा काय होतं, आपला मुंडा पुढे मागे होतो, त्यासाठी हे मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला 1 इंचाचं बंद बाजूने 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे, हे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला परफेक्ट बाहीचा आकार द्यायचा आहे। सर्वात आधी वरचा आकार म्हणजे पाठीच्या बाजूला जोडला जातो, तो आकार देऊन घ्यायचा, हे अशा पद्धतीने। आता इथे थोडासा खोलगट असतो, तो आकार आपला पुढच्या बाजूला जोडला जातो, हे अशा पद्धतीने कमी कमी करत घ्यायचा आहे वरच्या बाजूला, हे अशा पद्धतीने। इथं आपला बाहीचा आकार व्यवस्थित झालेला आहे। आता दंडगेर मार्किंग करून घ्या। 5.5 इंच माझा दंडगेर आहे। सर्वात आधी तो मार्किंग करून घ्या आणि पुढच्या बाजूला 2 इंच लगेच असं मार्किंग करून घ्यायचं। तुम्ही सुद्धा तुमचा दंडगेर अधिक 2 इंच, तुमचा किती सुद्धा दंडगेर असू द्यात, दंडगेर मार्किंग करून पुढच्या बाजूला लगेच 2 इंच जास्त घ्यायचं आहे। इथे आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि खोलगट बाजू पुढच्या बाजूला जोडली जाते, फक्त एकाच बाजूला मार्किंग करून घ्यायचं। इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे। सर्वात आधी वरच्या बाजूचा आकार आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। तो आकार आपला पाठीच्या बाजूला जोडला जातो, सर्वात आधी तो आकार कट करून घ्यायचा। आता ह्या मधल्या 2 पदर मी बाजूला काढून घेते, हे पहा इथे मी 2 पदर बाजूला काढून घेतले आणि ही आपली खोलगट बाजू राहणार आहे। आता इथे आपली खोलगट बाजू अशी व्यवस्थित अशी कट करून घ्या। खोलगट बाजू नेहमी पुढच्या बाजूला जोडली जाते, ते लक्षात ठेवत जा। आता इथे आपल्याला मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण की बाही जोडताना आपण नेहमी मध्यापासूनच जोडतो। असं एक थोडंसं मार्किंग करून घ्या। आता इथे मी ब्लाऊज पीस मधला कपडा घेतलेला आहे, एकावरती एक ठेवून घ्यायचा आहे आणि आपण कटिंग केलेलं अस्तर ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे। कपडा व्यवस्थित ऐका ते बघत जा, नंतरच आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे। थोडंसं अंतर सोडून नंतर कट करून घ्या। बराच वेळा सिल्की कपडा असतो, त्यासाठी थोडंसं अंतर ठेवून मगच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित मध्ये, हे अशा पद्धतीने। इथे मी पूर्ण बाही कट करून घेतली। खोलगट बाजूला फक्त मार्किंग करायला फक्त विसरू नका, कारण की बाही जोडताना परत प्रॉब्लेम येतो, कोणती बाजू कोणत्या बाजूला जोडली जाते, त्यासाठी नेहमी लक्षात ठेवा। खोलगट बाजूला ह्या कापडावरती सुद्धा मी मार्किंग केलेलं आहे, ही पद्धत नक्की वापरत जा। आता इथे आपल्याला बाही व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे कापडावरती, हे पहा समोरासमोर असं ठेवून घ्या, म्हणजे कधीही तुमचं चुकणार नाहीये। आता खोलगट बाजू इकडच्या बाजूला ठेवून घ्यायची आहे, दुसऱ्या बाजूची खोलगट बाजू बरोबर त्याच्या समोरच आली पाहिजे, म्हणजे आपली बाही जोडताना कधी उलटी होणार नाहीये, ते लक्षात ठेवायचं आहे। हे पहा हे दोन्ही सुद्धा खोलगट बाजू समोरासमोर ठेवून घेतल्या। आता इथे मध्यावरती बरोबर आपल्याला असा घडी करून घ्यायची आहे।
बरोबर आपल्याला मध्यावरती घडी करून घ्यायची आहे। आता इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते। 1.5 इंच घेतलेला आहे ते लक्षात ठेवा। बंद बाजूने 1.5 इंच घेतलं। आता उंचीला इथे मी 4 इंचावरती एक मार्किंग करून घेते। आता इथे तुम्ही पट्टीचा वापर करायचा आहे आणि अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे क्रॉस मध्ये। आता इथे आपल्याला हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित येतो। हे पहा अशा पद्धतीने हे मी कट करून घेतलं। आता दुसरी सुद्धा बाही त्याच पद्धतीने आपल्याला मध्यावरती बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे एकसारखं। आता हे आपण कटिंग केलेलं आहे दुसऱ्या बाहीचं, व्यवस्थित असं ह्याच्यावरती ठेवून घ्या, म्हणजे दोन्ही सुद्धा बाजू तुमच्या व्यवस्थित आणि एकसारख्या होऊन जातील। मार्किंग करून घ्या। हे पाशा पण थोडंसं असं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे दोन्ही सुद्धा बाजू तुमच्या एकसारख्या होऊन जातील, चुकणार नाहीये। आणि हे आपल्याला कट करून घ्यायचं। मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर असं कट करून घ्यायचं आहे। ही सुद्धा बाजू आपली व्यवस्थित कट करून झालेली आहे। आता इथे आपल्याला हे ब्लाउज पीस आपण कट करून घेतलं, त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला 1/2 इंच पकडायचं आहे शिलाई मध्ये। ज्या पद्धतीने आपण आकार दिलेला आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे। फक्त ज्या पद्धतीने आपण आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे शिलाई मारत मारत घ्यायची आहे, जेणेकरून आपली बाही डिझाइन तयार झाल्याच्या नंतर सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसेल। आता इथे आपल्याला हा मधला कपडा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्या, म्हणजे बाही पलटी झाल्याच्या नंतर दिसायला अशी व्यवस्थित आकारामध्ये आपल्याला दिसणार आहे। कट मारताना सावकाश मारून घ्या, जेणेकरून आपला कपडा जास्त कट होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे। आता इथे आपल्याला हे पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा बाजू, जेणेकरून आपला आकार एकदम असं व्यवस्थित होऊन जाईल। इथे मी पूर्ण सुईचं करून घेतलं। आता इथे आपल्याला कोपरे व्यवस्थित काढून घ्यायचे, दोन्ही सुद्धा बाजूंचे कोपरे व्यवस्थित काढून घ्या, दोन्ही सुद्धा बाजूंचे, म्हणजे आपली डिझाइन दिसायला सुद्धा छान दिसेल। इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंचे व्यवस्थित असे कोपरे काढून घेतलेले आहेत। आता इथे आपल्याला एकदम अशी कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे, एकदम कडेकडेला व्यवस्थित आकारामध्ये। ज्या पद्धतीने आपण आकार दिलेला आहे, आपला आकार तयार सुद्धा झालेला आहे, त्याच पद्धतीने आपल्याला इथे एकदम कडेकडेला अशी शिलाई मारून घ्यायची आहे। इथे आपली पूर्ण एक बाजू तयार झाली। आता इकडच्या बाजूला आपल्याला व्यवस्थित अस्तरच्या कापडावरती शिलाई मारून घ्यायची आहे। पूर्ण आपल्याला इथे अस्तर जोडून घ्यायचं आहे, एकदम कडेकडेला अस्तरच्या कापडावरती शिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण। आता इथे आपला जेवढा कपडा शिल्लक आहे तेवढा कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। ज्या पद्धतीने आपण बाहीचा आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला जेवढा आपला शिल्लक राहिलेला कपडा असेल तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे। जास्त कपडा कट होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे। इथे मी पूर्ण कपडा कट करून घेतलेला आहे। इथे मध्यावरती कसं मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे बाही जोडताना आपल्या बरोबर लक्षात राहतं। अशा पद्धतीने एक बाजू आपली ते व्यवस्थित झालेली आहे। आता इथे मी नेटचा कपडा घेतलेला आहे, थोडासा जेवढा लागतोय तेवढा, आणि डबल घडी करून घेतलेली आहे। नेटच्या कापडाची डबल घडी करून घ्यायची आहे आणि बंद बाजू लक्षात ठेवा, बंद बाजू व्यवस्थित अशी पकडायची आहे। आता इथे बरोबर बंद बाजू व्यवस्थित आपल्याला पकडून ह्याच्यावरती बरोबर बाही आपण तयार केलेली आहे ना व्यवस्थित अशी ठेवून घ्या आणि शिलाई मारून घ्यायची आहे। एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्या व्यवस्थित आकारामध्ये।
सावकाशमध्ये आपला आकार सुद्धा जेणेकरून व्यवस्थित आला पाहिजे. बरोबर आपला त्रिकोण असा तयार झाला पाहिजे. इथे मी पूर्ण नेटचा कपडा व्यवस्थित असं जोडून घेतला. थोडंसं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. जास्त कट करणार, एकदम असं थोडंसं 1 इंच तरी सोडून द्या. 1 इंच राहिला पाहिजे आपला एवढा कपडा तुम्ही इथे शिल्लक ठेवा. आता इथे परत एकदा थोडीशी पुढे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे आपला नेटचा कपडा सुद्धा पूर्ण पॅक होऊन जाणार आहे. दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल. हे अशा पद्धतीने. आता इथे मी त्रिकोण कट केलेला घेतलेला आहे. आता ह्याच्यावरती साडीचा काठ घेतलेला आहे, त्याच्यावरती बरोबर असा ठेवून आपल्याला जेवढा लागतोय तेवढा इथे कपडा वापरायचा आहे. आता इथे थोडंसं अंतर ठेवून आपल्याला हे अशा पद्धतीने ठेवून शिलाई करून घ्यायचं आहे. अंतर ठेवून शिलाई देऊन घ्या अस्तरच्या कापडावरती. आता हे आपल्याला त्रिकोणी आकारामध्ये व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आणि सुईचं करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने पूर्ण हा कपडा आपल्याला सुईचा करून घ्यायचा आहे. कोपरा फक्त व्यवस्थित काढून घ्या. इथे मी मगाशी आपण आकार दिलेला तोच कपडा अस्तरचा वापरलेला आहे आणि इथे तुम्ही साडीचा काठ सुद्धा वापरू शकता. खूप दिसायला अशी सुंदर डिझाईन तुमची दिसणार आहे. किंवा त्यामध्ये तुम्ही साडीचा जर काठ नसेल त्यामध्ये कोणता कलर छान दिसेल त्याच कलरचा तुम्ही ते कपडा वापरू सुद्धा शकता, म्हणजे आणखीन तुमची बाही डिझाईन सुद्धा दिसायला छान दिसणार आहे. इथे बघू शकता व्यवस्थित तयार झालं. आता इथे बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे. थोडंसं अंतर ठेवून मग ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला त्याच्यावरती एकदम अशी कडेकडेला शिलाई देऊन घ्यायची आहे. एकदम कडेकडेला सावकाशमध्ये देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू अशा व्यवस्थित दिसतील. आता इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. इथे लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. एकदम कडेकडेला आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे व्यवस्थित आकारामध्ये, जेणेकरून इथे आपला आकार सुद्धा दिसायला असा व्यवस्थित दिसला पाहिजे. बरोबर अशी त्रिकोणी आकारावरती लेस लावून घ्यायची आहे आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपली लेस पूर्ण पॅक होऊन जाईल. इथे आपली पूर्ण लेस लावून झालेली आहे. हा मी साडीमधलाच कपडा घेतलेला आहे. जेवढा लागतोय तेवढा 4-4.5 इंचाचा घेतला तरी सुद्धा चालेल. इथे मी 4.5 इंचाचा कपडा कट करून घेतलेला आहे. जेवढा लांबीला लागतोय तेवढा आपल्याला इथे कपडा वापरायचा आहे. 4.5 इंच घेतलेला आहे मी. आता इथे मी एकावरती एक असं ठेवून शिलाई देऊन घेते. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून कपडा इथे पूर्ण पॅक झाला पाहिजे. आता इथे परत एकदा मी पुढच्या बाजूला जोडून घेते, जेणेकरून ही डिझाईन सुद्धा मला जोडायला पुरली पाहिजे. त्यानुसार जेवढ्या तुम्हाला इथे पट्ट्या लागणार आहेत तेवढ्या तुम्ही अशाच पद्धतीने एकाला एक अशा जोडून घ्यायच्या आहेत. आता अशी डबल घडी करून घ्यायची आहे, जेणेकरून एक बाजू बंद झाली पाहिजे. हे अशा पद्धतीने पूर्ण थोडंसं बंद करून घ्या आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे. थोडंसं अंतर ठेवून मग शिलाई देऊन घ्या. जास्त अशी कडेकडेला सुद्धा घेऊ नका, म्हणजे आपल्याला सुईचं करायला सुद्धा सोपं झालं पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे. थोडंसं अंतर ठेवून मगच ही शिलाई आपल्याला देऊन घ्यायची आहे. इथे मी पूर्ण शिलाई देऊन घेतलेली आहे. आता आपल्याला इथे हे पूर्ण सुईचं करून घ्यायचं. ज्या ठिकाणी आपण थोडंसं बंद केलं होतं ना, एक बाजू तुम्ही बंद करून घ्यायला फक्त विसरू नका, म्हणजे काय होतं आपल्याला सुईचं करायला एकदम असं सोपं जातं. आता हा कपडा आपल्याला इथे पूर्ण सुईचा करून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने हा मी कपडा इथे पूर्ण सुईचा करून घेतलेला आहे. इथे आपली पट्टी एकदम अशी व्यवस्थित तयार झाली. आता इथे आपल्याला एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे आपली पट्टी सुद्धा एकदम अशी दिसायला अशी व्यवस्थित दिसेल. हे अशा पद्धतीने पूर्ण एकदम कडेकडेला शिलाई देऊन घ्यायची आहे. पूर्ण पट्टीला व्यवस्थित पकडून पट्टी मी व्यवस्थित तयार करून घेतली. आता इथे आपल्याला कप्प्यांच्या प्लेटी टाकून घ्यायच्या आहेत. हे अशा पद्धतीने
एकामेकीकडे तोंड झाली पाहिजे ते लक्षात घ्या. आणि मोठ्या मोठ्या टाका. हे पहा, एक प्लेट टाकताना अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहे. थोडंसं अंतर सोडून हे पहा, दुसऱ्या सुद्धा प्लेटीची तोंड त्याच बाजूला झालं पाहिजे, एकामेकीकडे झाले पाहिजे ते लक्षात घ्या. हे पहा अशा पद्धतीने. परत दुसऱ्या प्लेटीचं तोंड त्याच दिशेला झालं पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने सावकाशमध्ये टाका, एकसारख्या टाका. मोठ्या मोठ्या टाका, तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही ते टाकू शकता, ते लक्षात घ्यायचं आहे. कपडा पकडताना फक्त व्यवस्थित पकडायचा आहे, जेणेकरून आपली प्लेट सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसली पाहिजे. त्यासाठी इथे तुम्हाला कपडा जास्त वापरायचा आहे थोडासा. ह्या प्लेटिंगच्यासाठी कपडा थोडासा आपल्याला जास्त लागतो. तुम्ही इथे साडीमधला सुद्धा थोडासा कपडा जेवढा लागतो तेवढा इथे तुम्ही कट करून घेऊ शकता. हे अशा पद्धतीने आपल्या चुन्यांची तोंड फक्त म्हणलं तरी सुद्धा चालेल, एकामेकीकडे झाली पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे फक्त. म्हणजे बाही डिझाईन सुद्धा तुमची दिसायला अशी छान दिसेल. हे अशा पद्धतीने पूर्ण चुने आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. फक्त टाकताना एकसारख्या टाका, म्हणजे तुमची डिझाईन सुद्धा दिसायला छान दिसेल. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने नक्की बाही डिझाईन बनवून बघायची आहे. एकदम अशी सोपी पद्धत आहे आणि पटकन होणारी डिझाईन आहे. नक्की बनवून बघा. इथे मी पूर्ण प्लेटी टाकून घेतलेल्या आहेत. हे अशा पद्धतीने हे पूर्ण आपलं तयार झालेलं आहे. आता इथे बघायचं आहे ठेवून आपलं व्यवस्थित आहे का आणि पुरतंय का ते सुद्धा बघून घ्यायचं आहे. नंतर असं आपल्याला जोडून वरच्या बाजूला, बाहीच्या वरच्या बाजूला, सुईच्या बाजूला जोडून घ्यायचं आहे. आणि शिलाई देताना एकदम असे व्यवस्थित देऊन घ्या. जास्त कमी सुद्धा पकडायचं नाहीये, ते लक्षात ठेवा. शिल्लक असेल तर असं कट करून घ्या. आता ह्याच्यावरती परत एकदा आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. एकदम कडेकडेला आपल्याला इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित एकसारखी आली पाहिजे ते लक्षात घ्या. अशा पद्धतीने सावकाशमध्ये दाबटीप टाकून घ्या. कपडा व्यवस्थित आहे का ते सुद्धा बघून घ्या. इथे मी पूर्ण दाबटीप टाकून घेतली. जेवढं शिल्लक आहे तेवढं इथे मी कट करून घेतलेलं आहे. हे अशा पद्धतीने. आणि दुसरी सुद्धा बाही ह्याच पद्धतीने मी तयार करून घेतली. इथे माझ्या दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित अशा तयार झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बाही डिझाईन बनवून घ्यायची आहे काठपदर साडीवरती. आता इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. इथे लेस सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. इथे आपल्याला एकदम कडेकडेला प्लेटींवरती लेस लावून घ्यायची आहे, म्हणजे आपली बाही डिझाईन सुद्धा दिसायला खूप अशी छान दिसेल. इथे मी पूर्ण लेस लावून घेतली. दुसरी सुद्धा बाजू ह्याच पद्धतीने तयार करून घेतली. इथे बघू शकता एक धागा सुद्धा तुम्हाला दिसणार नाहीये. हीच पद्धत तुम्ही नक्की वापरा आणि अशाच पद्धतीने डिझाईन बनवून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला बटन बनवून घ्यायचे आहे दोन्ही सुद्धा बाजूंना लावण्यासाठी. इथे मी कपडा घेतलेला आहे बाहीमधलाच. आता इथे सुईचा वापर करायचा आहे आपल्याला. खालच्या बाजूला व्यवस्थित पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. मी अशा पद्धतीने बटन कापडामध्ये ठेवून व्यवस्थित पूर्ण पॅक करून घ्या. पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते निघणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. जेवढा जास्त कपडा आहे तेवढा इथे मी कट करून घेतलेला आहे. हे अशा पद्धतीने, म्हणजे धागे दिसत नाहीत आपले आणि डिझाईन सुद्धा आपली दिसायला खूप छान दिसते. हे इथे मध्यावरती बरोबर आपल्याला हे बटन लावून घ्यायचं आहे. बरोबर मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आणि बटन आपल्याला इथे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. पूर्ण गोल आकारामध्ये पॅक करताना हे व्यवस्थित पूर्ण पॅक झालं पाहिजे याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे बटन व्यवस्थित आपल्याला गोल आकारामध्ये पॅक करून घ्यायचं आहे. दोरा थोडासा असा गुंडळून घ्या, म्हणजे धागे दिसणार नाहीयेत. आणि गोल आकारामध्ये हे बटन आपल्याला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. म्हणजे गोल आकारामध्ये पूर्ण पॅक केलं ना दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतं आणि धागे सुद्धा तुम्हाला दिसणार नाहीयेत. इथे पाठीमागच्या सुद्धा बाजूला व्यवस्थित पूर्ण आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. आणि धागा तोडताना थोडासा वरच्या बाजूला तोडायचा आहे, जेणेकरून आपलं व्यवस्थित पूर्ण दिसेल. हे अशा पद्धतीने आपली इथे बाही डिझाईन पूर्ण तयार झालेली आहे.
इथे बघू शकता एकदम अशी सोपी पद्धत आहे आणि पटकन होणारी डिझाईन आहे। दुसरी सुद्धा बाही आपण अशाच पद्धतीने तयार करून घेतली। तुम्ही सुद्धा हीच पद्धत वापरा आणि नक्की तुमच्या सुद्धा ब्लाऊजवरती हीच बाही डिझाईन बनवून बघायची आहे। एकदम अशी सोपी पद्धत आहे आणि पटकन होणारी आहे। माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।